भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्राकडून 2 निरीक्षकांची नावे घोषित। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन उद्या मुंबईत येणार। मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता। भाजपला 21, शिंदेच्या शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ गटनेता निवडला जाणार। सकाळी 10 वाजता भाजप आमदारांची बैठक होणार। विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आलंय बैठकीचं आयोजन। शपथविधी सोहळ्याला 70,000हून अधिक लोक येणार। भाजपचे आमदार कोटेचा यांची माहिती। शपथविधी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुंबई भाजपची पार पडली बैठक। एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार नाहीत। राज्यामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं हा त्यांचा अधिकार। आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। माझ्या मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या। खासदार श्रीकांत शिंदेंनी चर्चा फेटाळून लावली। सत्तेतील कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं केलं स्पष्ट। काँग्रेसकडून कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींचा अपमान झाल्याचा भाजपाचा आरोप। दिल्लीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी खुर्चीवर बसून शाहू छत्रपती मात्र उभे। खासदार शपथविधीच्या वेळी फोटोमुळे राजकारण चांगलं तापलं। जेजुरी गडावर चंपा षष्ठी उत्सवाला सुरुवात। उत्सवानिमित्त गडावर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन।